शिवराय मित्रांनो, मी नकुल शंकर वागसकर. आज एक मी ब्लॉग शूट करत आहे. तर मी आज लॉग आउट केल्यानंतर मला जरा बोर होत होतं, जरा स्ट्रेस म्हणजे काम करून स्ट्रेसच येतो. तर मग सहज म्हणलं चला शेतावर जाऊया. शेतावर आल्यावर आम्ही शेतकरी, तर शेतकऱ्यांचा स्ट्रेस कमी करायचं एकमेव ठिकाण म्हणजे शेती. तर मी माझ्या शेतावर आलेलो आहे. चला तुम्हाला दाखवतो कशी शेती आहे. तर इकडं हे असं इथपर्यंत, इकडं ह्या बाजूला नदी आहे, नदीपर्यंत शेत आहे. इकडं आता सध्या सूर्य मावळतीला चालला, काही ते येलो दिसले तिथं सूर्य मावळायला लागलेला आहे. आणि इकडं आपला हा बोर आहे पाण्याचा, पासून आणि प्लस नदीचं पाणी आम्ही वापरतो. इथं मस्त पिंपळाचं झाड आहे. इकडे सगळे झाडं, ऑक्सिजन पुरेपूर आम्हाला सगळं नॅचरल मिळतं. ऑक्सिजन, खाणं, म्हणजे हे आम्ही शेताला शेणखत, गांडूळखत हे वापरतो जास्त. रासायनिक खतं कमी वापरावं लागतं, ती पण कमी वापरतो. आजच पाणी दिलं शेताला. तर असा भुईमुग लावला आहे आमच्या हे जनावरांना खाण्यासाठी. आमच्याकडे 2 जनावरे आहेत, जनावरांना खाण्यासाठी. त्याच्यानंतर मग पुढं इथं हे जांभळीचं झाड आहे. त्याच्यानंतर इथं हे बघा काकडीचा वेगळा. हा सगळ्या येतीलच काही दिवसात. अशा काकड्या तर त्या छोट्या काकड्या लागल्यात, एक 10-12 दिवसात त्या काकड्या येतील. त्याच्यानंतर लिंबाचे 2 घरगुती झाडं आहे. त्याच्यानंतर हा कढीपत्ता आमच्या सगळ्या घरीच असतं, आम्ही काही विकत जास्त आणत नाही. तेही जनावरांसाठी थोडेफार मका. त्याच्यानंतर इथं बघा आमचे ह्याची झाड आहेत, आंबे. छोटे छोटे आंबे लागलेत. मस्त आता हे आंबे 2-4 दिवसात येतीलच तोडायला. मस्त आंबे. तिकडे थोडं खाण्यापुरते वांग्याचे झाड आहे. इथं केळीचं एक झाड आहे.